इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 9 लाख महिलांना वगळण्यात आले आहे, कारण चौकशी दरम्यान त्यामध्ये अनियमितता आढळून आली आहे। त्याचवेळी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही। फेब्रुवारी महिना संपत आला पण त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे महिलांना अखेर पैसे कधी मिळतील असा प्रश्न पडत आहे। परंतु आता या संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे। या महिन्याची 1500 रुपयाची रक्कम लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येईल। काही तांत्रिक कारणांमुळे ही रक्कम आतापर्यंत जमा होऊ शकलेली नाही, मात्र आता ही रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करता येईल अशी माहिती समोर आली आहे। ही रक्कम नवीन नियमानुसार जमा केली जाईल। ही योजना सुरुवातीला फक्त महिलांसाठी होती, तर दरमहा 1500 रुपये पगार मिळत असे, मात्र गेल्या काही महिन्यांपासून या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे। केवळ गरजू बहिणींनाच योजनेचा लाभ दिला जात असल्याचे आणि निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात येत असल्याचे समोर येत आहे। या पडताळणीनंतर आतापर्यंत एकूण 9 लाख बहिणींना वगळण्यात आले आहे। प्राथमिक तपासात असे दिसून आले की काही पुरुषांनी या योजनेअंतर्गत खाती देखील उघडली होती। काही लोकांच्या नावावर अनेक खाती असल्याचे समोर आले। या योजनेत अनेक अनियमितता उघडकीस आल्या। आता लाभार्थ्यांसाठी अनेक निकष लागू केले गेले आहेत। या स्क्रीनिंगमधून सरकारने 1620 कोटी रुपये वाचवले आहेत। 9 लाख बहिणींना नोकरीवरून काढून सरकारने 1620 कोटी रुपये वाचवले। वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत। जानेवारी महिन्यासाठी 1500 रुपये बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले। फेब्रुवारी महिना निघून गेला आणि आता संपत आला, परंतु आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत। अशी चर्चा आहे की हे पैसे आज महिलांच्या खात्यात जमा होतील आणि त्यांना या महिन्यात 1500 रुपये मिळतील। काही तांत्रिक अडचणींमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नाहीत असे म्हटले जात आहे। त्यामुळे या तांत्रिक समस्या सोडवताच लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील।